पारायण काळात काय खावे आणि खाऊ नये याचे नियम. 1. धान्य खावे, जसे गहू आणि गव्हाचे विविध पदार्थ. गव्हाची चपाती चालते, पुऱ्या चालतात, गव्हाची कुरडईची भाजी परंतु कांदा लसण न घालता, आणि गव्हाच्या शेवाळ्या जर असतील त्याही चालतात. मैदा वर्ज्य आहे. 2. पालेभाजी खाऊ शकतात, ज्यात लाल माठ, करडई, कोथिंबीर, कढीपत्ता इत्यादीचा समावेश होतो. फळभाज्या खाऊ शकतात, बटाटा, टोमॅटो, फ्लावर, कोबी, घोसाळे, ढोबळी मिरची, हिरवी मिरची व लाल मिरची, तोंडली, गाजर, सुरण, रताळ इत्यादी. फळे सर्व खाऊ शकतात, आंबट, गोड, तिखट, कडू वर्ज्य आहे. सूर्यफूल, करडई तेल वापरू शकतात, सोयाबीन आणि शेंगदाणा तेल वापरू नये. फोडणीसाठी हळद, लाल तिखट, मिरची, जिरे इत्यादी वापरू शकतात. गरम मसाला आणि काळी भाजी खाऊ नये. दूध, दही, ताक, कढी खाऊ शकतात. पारायण दरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात. उदाहरणार्थ शिंगाडा पीठ, बटाटा, रताळ, राजगिरा. द्विदल धान्य, कडधान्य, शेंगदाणा, डाळी खाऊ नये, ते पारायणात वर्ज्य आहे. शेपू, मेथी, लसूण, कांदा वर्ज्य आहे. व्हिडिओ थोडाही महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.